मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार अवैधपणे येणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात मोहीम सुरू आहे अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेली आहे। यासाठी विशेष समिती बनवून काम केलं पाहिजे असं मतही लोढा यांनी व्यक्त केलं। तसंच ड्रग्ज विरोधी समिती सुद्धा तयार करायला सांगितल्याचं लोढा यांनी सांगितलेलं आहे। मुंबईमध्ये जे बांगलादेशी रोहिंग्याच्या वास्तव्य वाढले त्याबद्दल त्याने योग्य आदेश दिलेले आहे। त्यावर विरोध मोहीम सुरू आहे। तर आम्ही जे डीपीडीसी मीटिंग होती त्यामध्ये मुंबई सबअर्बनमध्ये पूर्वी पालकमंत्री नाते सहपालकमंत्री नाते मी नेहमी आढावा घेतो माननीय मुख्यमंत्रीच्या आदेशाचा। तो त्याप्रमाणे आता इथे मुंबई सबअर्बनमध्ये नेहमी आपण प्रत्येक महिन्यामध्ये आपण बघता की कुठून कुठे बांगलादेशी सापडता। विशेष मोहीम सुरू करावा एक कमिटीचा गठीत केला आहे। ते कमिटी राशन डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, आधार कार्ड इश्यू करण्याचे जे सेक्टर्स आहेत त्यांच्या बरोबर राहून यांची शोध घेणार आहे आणि त्यानंतर ते होम मिनिस्टरकडे, होम डिपार्टमेंटकडे त्यांची ते माहिती लोकल पोलीस स्टेशन मार्फत पाठवणार आहे। ते योग्य कारवाई तिथून होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।